नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला हे तर माहितीच आहे की दोन्ही नवऱ्यांनी त्यांच्या आपल्या बायकोसाठी गिफ्ट आणलेलं आहे. परंतु नुसतं बायकोसाठीच नाही आणलं बरं का. तर मित्रांनो, त्यांनी आणखी कुणातरीसाठी गिफ्ट आणले. कुणासाठी ओळखा पाहू, कुणासाठी असणार? अहो, आईसाठी. आई ही लेकराची खूप जवळची माय असते, कारण तिच्यामुळेच तर लेकराला सगळं जग कळतं आणि तिच्यासाठीच गिफ्ट नाही आणणार का. आता बिचारी मानिनी देवापुढे प्रार्थना करत असते की माझ्या लेकांचा संसार सुखाने होऊ दे. आणि आता ती विचार करते की हे दोघे जण सुट्टी म्हणून कुठे जातात काय माहिती, कुठे हुंडडत बसतात. आणि चक्क पहिल्यांदा जीवा घरी येतो आणि जीवा आता मस्तपैकी छान गिफ्ट मानिनी आईला देतो आणि बोलतो की आई हे तुझ्यासाठी. तिला एवढा आनंद होतो. बापरे, खरंच आपल्या मुलाने त्याच्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी गिफ्ट घेणं खरंच किती मोठी, काय बोलतात ना, पुण्याची गोष्ट आहे, म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आणि जीवाने आज ते करून दाखवलेलं आहे. आणि आता मानिनीला खूप आनंद झालेला आहे. ती बोलते की आता जे दुसरं गिफ्ट आहे ते तुझ्या बायकोला लवकर नेऊन दे. आता जीवा गेला, त्याच्या मागोमाग पार्थ आला. आता पार्थ इतका नाटका, तुम्हाला माहिती आहे किती नाटका आहे, तो लबाड आहे. तो बोलतो आई मी तुझ्यासाठी काहीच नाही आणलं. आई बोलती अरे माझा धाकटा बघ किती जीव लावतो मला, आणि तू काहीच कामाचं नाही, जा तिकडे. बापरे, हे दोघं पण ना इतके क्यूट आहेत ना, आई आणि लेकाची जोडी. जसं पार्थ काव्यासोबत चेष्टा मस्करी करतो ना, अगदी तशीच आईसोबत सुद्धा करतो. खरंच आईसोबत असं बॉन्ड असणं, असं रिलेशन असणं खरंच खूप क्यूट आहे यांची जोडी. तर पार्थने त्याच्या क्यूट आईसाठी क्यूट असा गजरा घेऊन आलेला आहे. तर गजरा पाहून मानिनीला फारच आनंद झालेला आहे. आता पार्थ सुद्धा त्याच्या बायकोसाठी वरती गिफ्ट घेऊन गेलेला आहे. आता दोघांनी छान गिफ्ट आणले आहे. पार्थने त्याच्या प्रिय बायकोसाठी काव्यार्थ नावाचं पेंडेंट बनवलेलं आहे, कारण पार्था तिच्यावर लादायचं नाहीये. बघा ना, नवरा सुद्धा किती समजूतदार आहे की तू याचं मंगळसूत्रच घाल, असं तिच्यावर लादायचं नाहीये. तू याचं चेन म्हणून घालू शकतेस, चेनीत घालू शकतेस, किंवा तुझी इच्छा असेल तर तू मंगळसूत्रात घालू शकतेस, अशी त्याची इच्छा आहे. म्हणून त्याने मंगळसूत्र नाही बनवलं, त्याने फक्त पेंडेंट बनवलं. आणि जीवाने सुंदर अशी छान साडी, कारण नंदिनीला साड्या खूप आवडतात हे जीवाला माहिती आहे, त्यामुळे त्याने छान सुंदर अशी साडी आणलेली आहे तिच्यासाठी. दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत आहे. त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले, काहीतरी म्हणजे एवढं सुंदर गिफ्ट. आता नंदिनी साडीच का घेतली म्हणून विचारत आहे, तेव्हा जेव्हा तिला दारूचं म्हणजे बिअरचं एक्झाम्पल देत आहे, तेव्हा नंदिनी चिडते आणि बोलते तुम्हाला मी साडी का घेतली विचारलं आणि तुम्ही बिअरचं एक्झाम्पल का देताय, म्हणजे तुम्ही पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली की काय. तर इकडे पार्थला काव्या विचारत आहे की तुम्ही माझ्यासाठी काव्यार्थ नावाचं हे पेंडेंट का आणलं. तेव्हा पार्थ तिला बोलत आहे स्वातंत्र्य, माणसाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. तुम्हाला हे तुम्ही चैनीत घालू शकता किंवा मंगळसूत्रात घालू शकता, तुमची मर्जी, मी तुमच्यावर लादू शकत नाही. मित्रांनो, खरंच हे दोघेही नवरे किती समजूतदार आहेत. त्यांच्या बायकांना किती समजून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जपतात, त्यांना काय हवं नको ते सगळं पाहतात. खरंच असे नवरे भेटायला ना भाग्य लागतं, आणि ते आपल्या क्यूट काव्या आणि नंदिनीचं आहे. खरंच त्यांना हे नवरे भाग्याने त्यांच्या नशिबाने मिळालेले आहेत, आणि त्यांची जोडी ही अशीच राहो. परंतु असं काही होणार नाहीये, कारण त्यांच्या आयुष्यात पुढे त्यांना खूप संकटांना पेलायचं आहे. आता वसुआत आणि रम्याने खूप मोठं संकट घेऊन येणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.